या फुलाचं रूपांतर अशा शेंगत व्हावं, त्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची फवारणी या व्हिडिओच्या माध्यमामधून बघायचं आहे। तत्पूर्वी जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा, कारण माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर शेतकरी मित्रांनो, आपण साधारणतः जो पहिला प्रश्न शेतकऱ्याला पडतो की पाणी व्यवस्थापन बागामध्ये कसं असावं। आता पाणी व्यवस्थापन करण्याचा तुमचा जमीन कशी आहे, काळीची आहे की मुरमाड आहे, याच्यावर डिपेंड अपाऊन आहे। त्या जमिनीच्या नुसार तुम्ही पाणी व्यवस्थापन करू शकतो। कारण जास्त जर पाणी झालं असेल अशा थंडीच्या पिरियडमध्ये अशी फुलगळणा जास्त प्रमाणामध्ये होऊ शकते। त्यानुसार आपल्याला हे पाणी हे तुमच्या जमिनीनुसार वापसा कंडिशनमध्येच पाणी द्यावं। आता जो महत्त्वाचा जो टॉपिक आहे हा जे फुलं गळण्याचं एकमेव कारण याचं असू शकतं की आपण जास्ती फवारण्या करतो आणि या पिरियडमध्ये थंडीमध्ये बोरांची जी आवश्यकता असते, अशा अवस्थेमध्ये आपल्याला जे बोरान आहे हे 1 एकरसाठी तुमच्याकडे जर ड्रिप असेल तर 1 किलो बोरान हे आपण ड्रिपद्वारे याला द्यावं। कारण या बोरांच्या माध्यमामधून आपले फुलगळणं हे थांबणार आहे आणि या अशा फुलाचं जे रूपांतर अशा शेंगामध्ये लवकरात होईल। आणि त्यासोबत आपल्याला दुसरं एक महत्त्वाचं जे कॅल्शियम नायट्रेट हे 1.5 किलो आपल्याला या दोन्हीचं कॉम्बिनेशन करून बोरान आणि हे दोन आपल्याला हे ड्रिपच्या माध्यमामधून आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून की आपल्या फुलगळणा होणार नाही आणि जे ॲक्टिव्ह आपल्या जे झाडाच्या शेवग्याच्या जे शेंगा आहेत ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतात आणि फुलगळणा जास्त होणार नाही। जर आपल्याला अळी आणि किडीचा जर प्रादुर्भाव आढळून आला असेल तर आपल्याला एक स्वस्तात मस्त एक फवारणी तुम्हाला मी सांगतो की यामध्ये आपल्याला व्हिमामेक्टिन हे 5% असलेलं धनुका कंपनीचं आपल्याला हे 15 ग्राम घ्यायचं आहे 15 लिटरच्या पंपसाठी। आणि त्यासोबत बुरशीनाशक हे आपल्याला 40 ग्राम घ्यायचं आहे। याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपल्याला याच्यावर स्प्रे घ्यायचा आहे, फवारणी घ्यायची आहे। या माध्यमामधून अळी आणि किडीचा बुरशीचा प्रादुर्भाव आढळून येणार नाही। आपल्याला जे उत्पन्न जे अपेक्षित आहे शेवग्याच्या माध्यमामधून हे आपल्याला मिळेल। तर शेतकरी मित्रांनो, आज बागामध्ये आपण व्यवस्थापन करीत असताना ह्या जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे आपण करायला पाहिजे। आणि या अशा जर आपण व्यवस्थापन जर केलं तर आपल्याला जे येणारा शेवग्यामधून जो उत्पन्न आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आणि प्रचंड मिळू शकतो। साधारणतः असं व्यवस्थापन आपण करायला पाहिजे। शेतकरी मित्रांनो, माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। धन्यवाद।